त्यावेळेस कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, फ्लाइट दिली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. मात्र एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. फेकी कलेक्शन थोडंसं खराब, चिंताजनक राहिलंय. त्यामुळेच 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा केस समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत त्या 9 एक आकड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये सूरज आडिसरे आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सूरज आडिसरेने स्वतःच्या खांद्यावरती घेतल्या. आत्मविश्वास दाखवून गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल ऑन साईडला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव धावफलकावरती लगावली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 10 रन ऑन दी बोर्ड, डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सूरज आडिसरे आपल्याला पाहायला मिळतोय. कळंबे संघाचा लीडर सेनापती आपल्याला पाहायला मिळतोय. शफलून खेळण्याचा प्रयत्न, पूल केलाय. किती धावा मिळतील? 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शफलून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. मात्र 2 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त ऍड होतील. समाधानी राहावं लागतंय 2 धावांनी. आपण पाहतोय कोतुली चषक 2025 आजचा हा अंतिम दिवस. मेगा फायनलची लढत अनुभवायला मिळते आणि या मेगा फायनलच्या लढतीमध्ये आतापर्यंत 1.2 षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक या अगोदरच्या सेमी फायनल मॅचचा हिरो बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केदार लिंक स्पोर्ट्स अडूर संघाचा बाहुबली बॅटर अर्थातच रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती, 4थ्या स्थानावरती रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या ऑन स्क्रीन वरती, मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून आपण पाहतोय अर्थातच योगेश पाटील सर आणि त्याचबरोबर मगर सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ती पंचांची जोडी, पंच पॅनल आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. चला पारितोषिक आलंय. रोहित पाटील यांची विकेट जर सूरज आडिसरे यांनी घेतली तर 151 रुपयांचं पारितोषिक सुनील पाटील सर यांच्याकडून आलंय. बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. रोहित पाटील यांच्या विकेटसाठी पारितोषिक आलं 151 रुपये सुनील पाटील सर यांच्याकडून आलंय.
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली. कुठेतरी या अगोदरच्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला, तर कुठेतरी या मॅच मध्ये धावांची पुंजी आपल्याला पाहायला मिळते, धावांचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावलाय. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावतीये. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती बबलू यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं जातंय, विश्वास दाखवलाय, इन्व्हाइट केलं जातंय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी मान विथ गोल्डन आर्म पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली. 14 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली या खेळाडूने. आतापर्यंत सातत्याने स्वतःला सिद्ध केलंय आणि चांगली गोलंदाजी सातत्याने केल्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये, पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, व्हाईट बॉल आलाय, मात्र माघारी परतावं लागतंय. तेजस बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण माने दाखल असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती प्रवीण माने दाखल असताना आपण पाहतोय. आणखीन एक युवा खेळाडू अडूर संघाचा आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना आपण पाहायला मिळत आहे. 15 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय, शिकंजा कसलाय कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाच्या गोलंदाजांनी या मॅच वरती सुरुवातीच्या काही षटकांमध्ये आपली पकड मजबूत ठेवली, आपलं वर्चस्व दाखवलंय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलं, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थांबवलं जात आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते. रोहित पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवलाय, स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि स्ट्राईक ठेवले. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचा विचार केला तर 16 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा थांबवलं जातं एकेरी धावेवरतीच, पुन्हा एकदा थांबवलं जात आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, ट्रू कशिंग यारकर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फेकी कमालीची, मात्र डायरेक्ट हिट असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा सर बाटने फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक अनिकेत चौगुले झेल सोडला गेलाय. रोहित पाटील सारख्या फलंदाजाचा झेल इथे मात्र सोडला जातोय. जीवनदान मिळालंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
येस, खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरबाटने एक धाव आले. या एकेरी धावेच्या मदतीने 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 7च्या सरासरीने 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. मगाशीच अनाऊन्स केल्याप्रमाणे रोहित पाटील यांच्या विकेटसाठी सूरज आडिसरे यांच्यासाठी पारितोषिक सुनील पाटील सर यांच्याकडून 151 रुपयांचं ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव धावफलकावरती लगावली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण माने 2 चेंडू आणि 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. मात्र आता फटका तर चांगला खेळला गेलाय. डीप म्हणून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. यस, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पैकी थोडीशी वाईट पाहायला मिळाले. लगेच तिसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. लगेचच तिसरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कुठेतरी चुका केल्या जात आहेत. या चुका टाळाव्या लागणार आहेत. कारण पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघ केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघ देखील काही कमी नाहीये. त्यांनी देखील पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. त्यामुळे या धावा रोखणं गरजेचं राहणार आहे. 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. चला, पारितोषिक आहे सूरज आडिसरे यांच्यासाठी 151 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला मनगडाच्या साह्याने टर्न केलाय. डीप म्हणून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पाहायला गेलं तर 27 या आकड्यावरती. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक प्रगती पथावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन आणि 151 रुपयांचा मानकरी ठरलाय सूरज आडिसरे. चला, सुनील पाटील आपल्या संघासाठी गावासाठी मैदानाच्या आतपर बॅटिंग साठी दाखल होत असताना आपण त्याला पाहतोय.
कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अगदी जर पाहायला गेलं तर संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी रोहनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोहन आलाय मैदानाच्या आतमध्ये. जखमी शेर, जखमी वाघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते का? रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावा. 27 या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश गावडे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सत्तावीस या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झालेत. उमेश गावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 27 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती साईराजला आपण पाहतोय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 5व्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी गुणी वाद घालू नये. चला, या मॅचचे पंच म्हणून आपण पाहतोय योगेश पाटील आणि त्याचबरोबर मगर सर यांना आपण पाहतोय. लातूर एक्सप्रेस म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्यांना आपण या मॅच मध्ये पंच म्हणून पाहतोय. नॉट आउटचा इशारा आला. एक धाव आले. एक चिकी सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 28 या आकड्यावरती. तर मात्र या दोन युवा खेळाडूंना आपल्या संघाची धुरा सांभाळायचे. संघाची अडकलेली नावरे तिला किनारी लावरे. तर मात्र या दोन्ही बॅटर्सना आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. कारण अजूनही जर पाहायला गेलं तर 1.5 षटकांचा काही शिल्लक आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर मोठे फटके खेळण्याची संधी आहे आणि मात्र बॅटिंग करावी लागणार आहे चांगली दोन्ही बॅटर्सना. अकुट टप्पाचा बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 28 या आकड्यावरती धावफलक स्थिरावत आहे. अठ्ठावीस या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावलं जात आहे. अकुट टप्पाचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल होता मात्र माघारी धाडलाय. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. एकोणतीस या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 29 ऑन दी बोर्ड्स. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा शफलून घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे चाललाय बॉल. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत.
31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. आता मात्र या दोन खेळाडूंना धाबा बनवाव्या लागणार आहेत, कारण अर्धा संघ बाद झालाय, अर्धा संघ तंबूच्या आश्रला धाडला गेलाय. आता मात्र या दोन खेळाडूंना कुठेतरी पाहायला गेलं तर आपल्या संघाची धुरा सांभाळायची, संघाची अडकलेली नाव आता मात्र किनाऱ्याला लावायची आहे. चला थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. अजूनही एक इनिंग बाकी आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील बाकी आहे. थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स, आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 31 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावलाय. एका चेंडूचा शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या बदारते. 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 33, 5 गड्यांच्या मोबदल्यात. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अनिकेत चौगुले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावरती दिल्या. खोलातला बॉल आता मात्र सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये बीट करण्यामध्ये यश आलंय. डॉट बॉल येतोय. निधाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाल्या. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. माघारी परतावं लागतंय. प्रवीण माने बॅक टू दी पवेलियन. तेहत्तीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 6वा फलंदाज बाद झालाय. 6वा धक्का बसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर चरणकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू अजूनही हाताळायचे आहेत. तर या 4 चेंडूंवरती आता मात्र आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे, कारण मेगा फायनलची लढत आहे. आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर झेलची संधी होती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. फेकी थोडीशी खराब. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून पदलालित्य पाहायला मिळालं. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. फंबल झालाय. दुसरीचा कॉल दिला जातोय. लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आले. तिसरीचा कॉल दिला जाईल का? या तिसरीचा कॉल देखील दिलाय. 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आले. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या धावा रोखणं गरजेचं आहे, कारण पाहायला गेलं तर एक एक धावी महत्वाची राहणार आहे. मेगा फायनलची लढत आहे. कोतोली चषक 2025 हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याची लढत आणि या धावा महत्वाच्या राहणार आहेत. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त. माघारी परतावं लागतंय. उमेश गावडे बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अडूर संघाचा आणखीन एक युवा खेळाडू अंकित माने दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने फटका केला जातोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट मिळते 39 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धाव फलकावरती पहिल्या 6 षटकामध्ये लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाला बनवायचे आहेत 36 चेंडू आणि 40 धावा. चला सूरज आडिसरेस आपल्याला विनंती आहे. आपलं पारितोषिक कलेक्ट करायचंय. 200 रुपयांचा मानकरी ठरलाय. 200 रुपयांचं पारितोषिक सुनील पाटील सर यांच्याकडून आलंय. रोहित पाटील यांच्या विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. लगेचच आपलं कॅश प्राइज कलेक्ट करायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित पाटील पाहायला मिळतोय. रोहित मरडे आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाचा हार्ड हिटर बॅट्समन ज्याला
म्हटलं जातं असा रोहित माडे ऑन स्ट्राईक. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती रोहित पाटील, केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाचा लीडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा रोहित पाटील आपल्याला गोलंदाजी मार्क वरती. रोहित वर्सेस रोहितची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बागफुटला जाऊन आडवा पाटने पूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरतीच रोहित मर्डेच्या पॅट मधून चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप म्हणून प्रोटेक्शन आलं. एक धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतं. 5 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिल्या काही चेंडूवरतीच मनशा साफ केले रोहित मर्डेने. स्वीप करण्याचा प्रयत्न. बाडाने बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, महत्वाचं षटक खऱ्या अर्थाने संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आपण त्याला पाहतोय. मनगटाच्या साह्याने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाल्या. फंबल झालाय मात्र एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. एक धाव धावफलकावरती ऍड झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने फटका केला जातोय. पॉवर प्लेला क्लिअर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी रोहित मर्डेच्या बॅट मधून आलाय चौकार. काय फटका पाहायला मिळाला. जागा बनवली, स्वतःसाठी रूम बनवला आणि त्यानंतर सरळ बॅटने अगदी नेत्रदीपक फोटोजेनिक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 4 धावांची मोहर देखील तिथे लगावली जाते. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचते. 31 चेंडूमध्ये अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. टीप मधून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. तीस चेंडू आणि 28 आवश्यकता. सागर चरणकर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. येणारे 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये बनवायच्यात 28 धावा. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय. चला आडूर संघ थोडासा वेग घ्यायचा. तीस चेंडू आणि 28 आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती सागर चरणकर दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर घोषांकित क्षेत्र. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 29 चेंडू मध्ये आता मात्र 26 धावा बनवायच्या आहेत. हळूहळू जर पाहायला गेलं तर पकड मजबूत केली जाते कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाचे. मात्र इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. अडूर संघ देखील काही कमी नाही आहे. त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि कमबॅक करण्यासाठी देखील हा संघ जाणला जातो आणि तोच कमबॅक आता मात्र करावा लागणार आहे. येणारी 29 चेंडू शिल्लक असणार आहेत. बनवायच्या 26 धावा. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. विनंती आहे अडूर संघ थोडासा स्पीडअप घ्या. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलं जातं. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलं जातं. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहायला गेलं तर 28 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. एका बाजूला अडूरचा संघ तर दुसऱ्या बाजूला कळंबेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय मिड विकेटच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी रोहित मर्डेच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकार ठोकला जातो. 19 या आकड्यावरती धाव फलक. यावेळेस बॅकफुटला जाऊन जागा बनवली आहे. विडचा वापर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलंय SD पाटील सर हे देखील इथे उपस्थित झालेत. सुभाष पाटील सर हे देखील इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं देखील सहर्ष असं हार्दिक स्वागत आपला मेन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये त्यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलंय आणि त्यांचं स्वागत अशा प्रकारे केलं जात आहे. आणखीन एक सुरेख फटका पाहायला मिळालाय. मात्र 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 25 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पंचवीस मध्ये अजूनही 15 बनवायचे आहेत. 40 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मापक आव्हान ठेवलं होतं. मात्र त्यानंतर सुरुवात आता मात्र धमाकेदार झाली आहे. कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाचा हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. काय बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका केला जातो. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने 27 या आकड्यावरती कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाचा हिटमॅन आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 8 चेंडू आणि 23 धावांची खेळी साकारली गेली आहे. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नव्हे तर या कोतोली चषक 2025च्या चॅम्पियन्सच्या किताबाच्या दिशेने नेताना पाहायला मिळतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला थोडासा वेग घे. हॅलो. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे. गोलंदाजी मार्क वरती तेजसला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती तेजस दाखल झालाय. बॅकफुटला जाऊन कट केलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकेंट्स एरियामध्ये फटका खेळलाय. किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. पंच आमचा 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पाहायला गेलं तर 29 या आकड्यावरती 23 चेंडू आणि या 23 चेंडू मध्ये 11ची आवश्यकता आहे. चला आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची आहे. तेवीस चेंडू आणि या 23 चेंडू मध्ये बनवायच्या 11 धावा. प्रवीण आणि रोहित मरडेची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सुरुवात धमाकेदार झाली, धूम धडाका झालाय. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 29 या आकड्यावरती धावफलक आता मात्र स्थिरावलं जात आहे. 29 ऑन दी बोर्ड. हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर घोषांकित क्षेत्र 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 31 या आकड्यावरती समीकरण अजून नजदीक येऊन टेपलंय. 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये बनवायच्या 9 धावा. एकवीस चेंडू आणि या 21 चेंडू मध्ये अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी पाहायला गेलं तर या मॅच वरती पकड मजबूत झाले. या कोतोली चषक 2025 या स्पर्धेच्या चॅम्पियन्सच्या किताबापासून आता मात्र फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ. 21 चेंडू आणि या 21 चेंडू मध्ये बनवायचे 9 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तेजसला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. तर मात्र मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 20 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. फटाके फुटायला सुरुवात झाली कळंबे गावामध्ये, कारण कोतोली चषक 2025 या चषकावरती नाव कोरण्यासाठी तयार झालाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातोय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले आणि एकेरी धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 36 या आकड्यावरती 19 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. तर मात्र प्रश्न असा पडला, या षटकामध्ये सामना संपवला जाईल की अजूनही. लोअर फुल टॉस बॉल फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी मात्र सामना जिंकलाय. कोतोली चषक 2025 चा विजेता संघ ठरतोय कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ. कोतोली चषक चॅम्पियन्सच्या किताबावरती नाव कोरलंय. क्या बात आहे. मेगा फायनलच्या लढतीमध्ये अगदी एक हाती सामना जिंकलाय. 10 विकेटने नाबाद 42 धावा बनवलाय आणि या स्पर्धेवरती नाव कोरलंय.